जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सकाळची सुरुवात झालेली आहे साऊथ इंडियन ब्रेकफास्टपासून. आमचे ते बालाजी म्हणून खूप फेमस आहे, तिथला ब्रेकफास्ट अमेझिंग असतो. सो तिथूनच मी नाश्ता आणला होता. काय काय घेतले तुम्हाला दिसतच असेल. इन डिटेलमध्ये मी काय व्हिडिओ शूट नाही केला. सो आता आम्ही चाललो होतो पिंपरीमध्ये शॉपिंगला. आज आम्ही गाडीवरती फिरत होतो. आज कोणत्याही प्रकारे कॅब बुक नाही केली. मेट्रोचा तर संबंधच येत नाही कारण की पिंपरी आमच्या जवळ आहे. पण पिंपरी आज बंद हे आमच्या लक्षातच नाही. मंगळवार होतं, मंगळवारी पिंपरी बंद असते. सो आम्ही रिटर्न निघालो आणि कस्तुरी मार्केटला गेलो. माझ्या घराच्या अगदी 2 मिनिटावरती आहे. तिथे पण सगळे भारी भारी दुकानं आहेत. ॲक्च्युली कपड्यांच्या शॉपिंगसाठी किंवा कोणत्याही शॉपिंगसाठी पुण्यात जायचीही गरज नाही आहे. पण जर तुम्हाला युनिक आणि थोडं ब्रँडेड हवं असेल किंवा कॉस्टली हवं असेल तर पुण्यात जावं लागतं, कारण की पुण्यामध्ये सगळ्या प्रकारच्या व्हरायटी भेटतात. आपल्या इथे लोकल एरियामध्ये एरियानुसार व्हरायटीज भेटतात कपड्यांच्या किंवा कोणत्याही गोष्टीच्या. त्यामुळे सो अशा प्रकारे आम्ही पिंपरीतनं निघलो आहे. सो बघत राहा आता पुढे काय काय करतो. सो आज मी माझा चेहरा नाही दाखवणार आहे, थोडा अवतारात आहे. आता आम्ही कुठे चाललो ते दाखवते. सो बघा, आता आम्ही आलो आहे बेल्जियम वॉफल्सला, जे तनू फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे राईट. सो कोणतं घेतोय आणि काय नेमकं ते तुम्हाला सगळं दाखवते. ज्यांना माहिती आहे त्यांचा फेवरेट फ्लेवर कोणता आहे ते कमेंट करून सांगा. स्टे ट्यून. हॅलो. सो ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते, हे अशा प्रकारे असतं वॉफल्स. वॉफल्सची मशीन असते तिकडे आहेत बघा. अशा प्रकारे मशीन असते. सो एक बॅटर बनवलं जातं, ते टाकून त्याला अशा प्रकारे भेटतं आकार. आल्मंड फज ब्राउनी हे मला ऑर्डर केलं आहे आम्ही. आणि एवढे सगळे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत विथ व्हॅनिला आईस्क्रीम. आणि ते अशा प्रकारे येणार आहे. इंटिरियर किती छान आहे. तनु हाय. एवढे मशीन्स आहेत, त्यापैकी आमचं तिथे बनतं आहे सेकंडला इथे. आज तू जे ट्राय करणार आहे, सॉरी आज तू ते ट्राय करणार आहे जे मी पण ट्राय केलं नव्हतं आजपर्यंत. फर्स्ट टाइम. कारण की आम्ही जे ट्राय केलं ना ते बेल्जियम वॉफल्स असे भेटत होते आणि त्यांनी आता हे नवीन काढले जे आता तनूचं येणारच आहे. मी दाखवतेच थोड्या वेळात. सो तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, नवीन एक्सपिरियन्स. काही पण खायच्या आधी ना आपला एक विचार असतो त्या गोष्टीला घेऊन. तुझा काय विचार आहे की कसं असेल? क्रंची, सॉफ्ट, ओव्हर स्वीटनर किंवा अमेझिंग? काय अमेझिंग. एक्सायटेड. मला खूप भारी वाटतं कॅप्चर करायला, कारण की मी पण कोणती गोष्ट फर्स्ट टाइम ट्राय करत असेल मी खूप एक्सायटेड असते. सो तिची पण एक्साइटमेंट तशीच आहे आणि तिच्यासोबत मी पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे ॲक्च्युली. सो मला पण, आम्ही दोघी बहिणी फर्स्ट टाइम ट्राय करतो आहे. सो वी आर सुपर एक्सायटेड. काय खाणार आहे, हां काय नवीन लॉन्च झालं आहे आणि कसं आहे हे सगळं तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल. आणि ते नक्की खायला कसं आहे हा ऑनेस्ट रिव्ह्यू आम्ही तुम्हाला देऊ. सो स्टे ट्यून. टेस्ट पण सांगू. स्टे ट्यून. सो हे अशा प्रकारे आलं आहे. कर खायला सुरू, नाही तर ते हॅपी. तर हे खाण्यासाठी त्यांनी आम्हाला काय काय दिलं आहे. स्पून आहे, फोक आहे आणि नाईफ आहे. दाखव ग, फोक दाखव. हा स्पून, नाईफ, त्याचा वापर कसा करायचा हे तनू दाखवते आता. ओहो प्रोफेशनल.
तर आता आम्ही नेक्स्ट इथे चाललोय ट्राय करायला, नेमकं काय काय इथे ते बघणार आहे. सो स्टे ट्यून गाइस. तर याच्यापैकी आम्ही ना ते लोटस बिस्कॉफ ऑर्डर केलं आहे, मॅक्रॉन्स ऑर्डर केलं आहे आणि ब्लूबेरी चीज केक. आणि अजून एक गोष्ट आहे जी आल्यावर तुम्हाला दाखवते. मॅक्रॉन्स खायचं आहे माझं स्वप्न होतं, पण सगळीकडे ना एगिटेरियनच भेटत होते. सो इथे एगलेस फुल व्हेजिटेरियन भेटत आहेत, म्हणून मी ऑर्डर केले. छान आहे. सो आज मी माझा चेहरा दाखवू शकत नाही म्हणून तनूचा रिव्ह्यू घेते. चीज केक आलाय जो मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. खूप दिवसांची इच्छा यांनी पूर्ण केलेली आहे, जी की मायक्रॉन्सची आहे आणि ब्लूबेरी चीज केकची. आज मी फर्स्ट टाइम ब्लूबेरी चीज केक ट्राय करणार आहे, पण चेहरा तुम्हाला तनूचाच दिसणार आहे कारण की आज मी त्या अवतारातच नाही आहे. कारण की मी खूप दिवस झालं, तुम्ही बघताच इकडे बळ तिकडे बळ, मी खूप थकली आहे, त्यामुळे मी नाही दाखवू शकत. सो सांगते तुम्हाला कसं आहे ते. स्टे ट्यून. आमच्या दोघी बहिणींचं फर्स्ट टाइम ट्राय. हे सगळं आम्ही जे खातो हे फर्स्ट टाइम दोघी पण ट्राय करतोय, हो की नाही. याआधी आम्ही कधीच खाल्लेलं नाही असल्या गोष्टी, फक्त बघितलेल्या आहेत. छान आहे. छान आहे. दुसरं खाऊन बघ त्याची टेस्ट कशी आहे. सगळ्यांची टेस्ट सेम आहे का वेगवेगळी? फ्लेवर मध्ये थोडं. इथली पाण्याची बॉटल कशी बघा. सो हे जे मायक्रॉन्स आहेत ना, टू बी ऑनेस्ट रिव्ह्यू देते आता मी. हे जे आहे ना, आपल्याला असं वाटतं की हे सॉफ्ट असेल, पण हे खूप हार्ड आहे. आणि याच्या आतलं जे क्रीम आहे ना, जे आपलं नॉर्मल क्रीमचा पुडा असतो ना, चॉकलेट बिस्किटच ना, क्रीम बिस्किट, नॉर्मल क्रीम बिस्किट असतात ना, सेम तीच टेस्ट आहे, बाकी काहीच नाही. चीज केक टॉप ऑन पॉईंट आहे, पण याची जी टेस्ट आहे ना, सेम जॅमसारखी लागते. जिम जॅम बिस्किट खाल्लं असेल ना तुम्ही, तर ते याची टेस्ट वरच्या ब्लूबेरीची टेस्ट आहे ना, सेम जॅमसारखी लागते. चीज केक वॉज अन अनएक्सपेक्टेड अमेझिंग आहे. हे तर सेम वॉफलसारखंच टेस्ट देतं आहे, पण हा जो नुसता बन आहे ना, हा चांगला नाही लागत आहे. ह्या क्रीमसोबतच चांगला लागतो आहे. नुसता बन आहे ना, ब्रेड खाल्ल्यासारखा लागतो आहे. आणि हे जर तुम्हाला खायचं असेल ना मायक्रॉन्स, तर मी सजेस्ट करेल की जे आपले क्रीमचे बिस्किट्स असतात ना, ते घेऊन खा. हे पैसे वेस्ट नका करू. 50 रुपीजला एक पीस आहे, आणि पीस केवढा होता तुम्ही बघितलं आहे. सो स्टे. पण हे बेस्ट आहे. चीज केक तुम्ही नक्की ट्राय करा. ब्लूबेरीवाला ट्राय करा असं नाही सजेस्ट करणार, कारण की ब्लूबेरी जॅमसारखी लागते, पण ब्लूबेरी रिच इन फ्लेवर आहे. सो चीज केक तुम्ही नॉर्मल पण ट्राय करू शकता, ब्लूबेरीवाला पण करू शकता, छान लागतो. आणि हे ट्राय करताना पण विचार करा, कारण की हे ब्रेडच खाल्ल्यासारखं वाटतं. ह्या सॉस म्हणजे क्रीमसोबत चांगलं लागतं, हो ना. सो स्टे ट्यून.
ट्राय करू. काय छान लागतंय पण वेगळी टेस्ट आम्ही इंडियात आलो समूची थोडी शॉपिंग करायला. सो समूची शॉपिंग डन. एकदम 5 मिनिटात झाली हो की नाही का. आम्ही गेलो फटाफट घेतलं बिल केलं आणि आलो. खूप चांगली सर्विस. समू बघ तुझ्यासाठी आम्ही काय काय करतोय. स्टे ट्यून गाईज. शॉपिंग करून या मॅडम मस्त चिल मारतायत. सुट्ट्यांना कसं वाटतंय. सुट्ट्यांमध्ये कसं वाटतंय. पण सुट्ट्या नाही येत ना. अभ्यास आहे. नाही अभ्यास आहे मान्य आहे पण 2 दिवस का होईना जरा सुट्टी भेटली कसं वाटतंय. भारी वाटते. शॉपिंग रिलॅक्स. रिलॅक्स. आता टेन्शन असेल बॅक ऑफ द माइंड उद्याचं. उद्या नाही तसं परवा जायला लागेल क्लासला. उद्या जाणं शक्य नाही होणार पण अभ्यास पूर्ण करायचं. 2 दिवस क्लास बुडला. उद्याचा 3रा दिवस. सो आता आम्ही आमच्या गॅलरीमध्ये टाइम स्पेंड करणार आहे. मस्त चिल करणार आणि थोड्या वेळाने परत उठून बाहेर जाणार आहे. सो तनूची आणि समूची शॉपिंग झालेली कम्प्लीट. आणि ती अशीवाली शॉपिंग आहे जी जाऊ दे नाही सांगत. अशीवाली शॉपिंग म्हणजे वाईट काय नाही आहे. नॉर्मल शॉपिंग आहे पण एवढंच आहे की आमची मावशी परमिशन देत नाही ओरडत असते म्हणून त्या मोठ्या बहिणीला किंवा सोनू दिदीला असं गळ्याशी पकडतात आहे ना ग. तुम्ही करा तुम्ही करा म्हणजे मम्मी हात मावशीच्या आम्ही फेवरेट आहेत ना. मावशी आम्हाला काय ओरडत नाही त्यामुळे ह्या फायदा घेतात आहे की नाही. आणि तनूची अर्धी शॉपिंग मी केली आहे आणि अर्धी सोनू दिदीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते अशी कामं आहेत की जी सोनू शिवाय होऊ नाही शकत. तिथं माझं डोकं नाही चालत नाही का. सो अर्धी शॉपिंग नगरला जी मी नाही दाखवू शकत कारण की ते सोनी व्हिडिओ नाही बनवत आहे ना. जाऊ दे मी टाकल तिला व्हिडिओ बनवून. तू ऍड कर पण तोपर्यंत ब्लॉग आलेला असेल ना. हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये ऍड करू आपण शक्य असेल तर. स्टे ट्यून. सो आमच्याकडे धुराची गाडी आली आहे बघू शकता. तुमच्याकडे पण अशी गाडी येते का मला कमेंट करून सांगा. बिल्डिंग मध्ये आत घुसून गेट खोलून ते दूर हे करतात. आमच्या बिल्डिंग मध्ये पण घुसल्याने आता समोरच्या बिल्डिंग मध्ये पण चाललेत बघा. ए कसा आहे दूर. 4 व्हीलरची फार वाट लागते. आम्ही आलोय वाव मोमोज खाण्यासाठी. इथं ऑर्डर केली आणि वरती चाललोय बसायला कारण की ते AC आहे आणि मला लागतो AC. ते पण 20 परफेक्ट कूलिंग. हॅलो मास्क काढा. सो इथे त्याने 2 चटण्या दिल्या पाहिजे होत्या. एक ही स्पायसीवाली आणि दुसरी मायोनीज. पण त्याने मायोनीज दिलं नाही. तो म्हटला एक्स्ट्रा चार्ज लागेल. मी म्हटलं ठीक आहे चल दे. पण ॲक्च्युली मायोनीजपेक्षा ना ही स्पायसीवाली चटणी जास्त चांगली लागत होती. सो एनिवेज हा होता माझा आजचा व्लॉग. जरा फूड व्लॉगिंगच झाली आजच्या याच्यामध्ये. आय एम नॉट अ फूड व्लॉगर. मी फर्स्ट टाईम असं काहीतरी व्लॉग केला आहे. भेटू परत नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश रहो. बाय.